महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली। जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने भाजपचा पराभव केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांची जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी निवड झाली। दरम्यान यावेळी आमदार जयंत पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर खोचक टोला लगावला आहे। या टीकेला आज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। परवा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर या जिल्ह्यातले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक अतिशय कुचकट आणि दुसऱ्याचं राजकारण अडचणीत यावं या उद्देशातून त्यांनी एक माझ्यावर स्टेटमेंट केलं। मी जयंत पाटलांना हेच सांगू इच्छितो, तुमचा काळा इतिहास मला काढायला भाग पाडू नका। तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी किती वर्ष प्रयत्न करताय आणि किती वेळा उंबरे झिजवलेत याचा साक्षीदार म्हणून सुद्धा संजय पाटील आहे। आत आपल्याला घेत नाहीत तरी सुद्धा सलोख्याचे संबंध राहावेत आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला त्रास होऊ नये या उद्देशानं तुम्ही कुणाकुणाशी ऍडजस्टमेंट करता या बाबी सगळ्या मला माहिती आहेत। स्वतःच्या मतदारसंघापासून गावातले दोन्ही गट आपणच सांभाळायचे, एकमेकाला झुंजवायचं आणि कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही या जिल्ह्यातले राजकीय बोलके भावले म्हणून काही लोकांना वापरलं, खांद्यावर हात ठेवून तुम्ही कुणाकुणाशी विश्वासघाताचं राजकारण केलं, तेव्हा ते काढायला मला भाग पाडू नका। संजय पाटील हा संघर्षातनं तयार झालेला, लोकांनी तयार केलेला कार्यकर्ता आहे। लोकसभेला पराभव झाला, विधानसभेला पराभव झाला, त्याला कारण अनेक आहेत, पण कुणाच्या दारामध्ये जाऊन माझं राजकीय पुनर्वसन करा म्हणणारा हा संजय पाटील नाही। आलेल्या परिस्थितीला सामोरं गेलो, लढलो, लोकांनी न्याय दिला, म्हणून राजकीय जीवनामध्ये मला लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीशी शक्ती उभा केली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।